पौराणिक कथा, देवांचे अद्भुत लीला प्रसंग आणि आपल्याला मिळणारे आध्यात्मिक मार्गदर्शन यामध्ये एक विलक्षण आकर्षण आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कालाष्टमीची कथा, जी केवळ वाचण्याने किंवा ऐकण्याने भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। ही कथा आपल्याला भगवान शिवाच्या रौद्र स्वरूपाचा आणि भगवान भैरवांच्या जन्माचा अद्भुत इतिहास उलगडते। काळाची सुरुवात होती। सृष्टीचे पालन, सर्जन आणि संहार या जबाबदाऱ्या ज्यांच्या हाती होत्या ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात एक दिवस वाद निर्माण झाला। विषय होता, या त्रिमूर्तींपैकी सर्वश्रेष्ठ कोण? या प्रश्नाने त्रिमूर्तींच्या मनात संभ्रम निर्माण केला। देवांना याज्ञिक परिषदेची आवश्यकता भासली। सृष्टीतील सर्व देव, ऋषी, मुनी आणि गंधर्व या परिषदेत जमले। या विषयावर चर्चा रंगली। देवांमध्ये अनेक मतप्रवाह होते। काहींनी विष्णूंच्या पालनकर्त्याच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं, तर काहींनी ब्रह्माजींच्या सर्जनकार्याची स्तुती केली, तर काहींनी शिवशंकरांच्या संहारक आणि तारणहार भूमिकेचं समर्थन केलं। सभेत चर्चा चालू असतानाच ब्रह्माजींनी शिवशंकरांविषयी क्रोधाने काही अपमानास्पद शब्द उच्चारले। त्यांच्या मते संहाराची जबाबदारी असलेल्या शिवांना सर्वोच्च मानणं चुकीचं होतं। यामुळे शिवांना संताप आला। त्यांचे डोळे रागाने लाल झाले आणि त्यांच्या कपाळावरचा तिसरा डोळा चमकू लागला। शिवांचा क्रोध इतका प्रखर होता की तो थांबवण्यासाठी कोणीही पुढे येऊ धजलं नाही। या क्षणीच शिवांनी आपल्या अंगातून एका तेजस्वी आणि उग्र रूपाला प्रकट केलं। भगवान शिवांच्या रौद्र क्रोधातून प्रकट झाले भगवान भैरव। काळ्या रंगाचा कुत्रा त्यांच्या पायाशी उभा होता। त्यांच्या हातात दंड होता, जो न्याय आणि शासनाचं प्रतीक मानला जातो। त्यांच्या डोळ्यातील ज्वाळा पाहून सभेत उपस्थित देवताही थरथर कापू लागले। भैरवाचा उग्र आवाज साया ब्रह्मांडात गुंजला। ते सरळ ब्रह्माजींकडे वळले आणि त्यांच्या 5 मुखांपैकी एक मुख त्यांनी छाटलं। त्या दिवसापासून ब्रह्माजींना फक्त 4 मुख राहिले। ब्रह्माजींच्या मुखाचा छेद केल्यामुळे भैरवांवर ब्रह्महत्येचा दोष आला। हा पाप इतका प्रखर होता की भैरव स्वतः त्याच्या भाराखाली दबले। त्यांनी शिवांकडे मदत मागितली। शिवांनी त्यांना सांगितलं की तू पृथ्वीतलावर जाऊन प्रायश्चित्त कर। फक्त अशानेच तू या पापातून मुक्त होऊ शकशील। भगवान भैरव पृथ्वीवर आले। त्यांनी अनेक वर्षे कठोर तपस्या केली। त्यांच्या प्रायश्चित्ताच्या यात्रेची सुरुवात हिमालयापासून झाली। ते एकेका तीर्थस्थळावर जाऊन तपश्चर्या करत राहिले। याच प्रवासात त्यांनी अनेक लहान गावांचा उद्धार केला, अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि गरिबांना न्याय मिळवून दिला। भैरवांचा हातातला दंड म्हणजे न्यायाचा प्रतीक बनला। जिथे जिथे अन्याय होत असे तिथे तिथे भैरवांची कृपा पोहोचत असे। त्यांनी आपल्या कर्माने लोकांना शिकवलं की कोणत्याही चुकीच्या कृतीचा शेवट दंडानेच होतो। भैरवांची ही प्रायश्चित्त यात्रा अनेक वर्षांनी काशी नगरीत संपली। काशी नगरी म्हणजेच भगवान विश्वनाथाचं स्थान। काशीच्या पवित्र भूमीत प्रवेश करताच भैरवांच्या मनाला शांतता लाभली। ते बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांनी आपल्या पापांबद्दल क्षमा मागितली। बाबा विश्वनाथांनी त्यांना पवित्र गंगेत स्नान करून स्वतःला शुद्ध करण्याचा सल्ला दिला। त्यांनी असं केल्यावर भैरवांना त्यांच्या पापातून मुक्ती मिळाली। काशी नगरीतील ही घटना इतकी महत्त्वाची ठरली की भैरवांना
काशीचा कोतवाल बनवण्यात आलं. भगवान भैरवांनी स्वतः जाहीर केलं, जो कोणी काशी नगरीत येईल त्याला माझ्या परवानगीशिवाय येथे प्रवेश मिळणार नाही. आजही काशी नगरीत प्रवेश करण्यापूर्वी भक्त भैरवाचं दर्शन घेतात. त्यांना न्यायाचा देवता मानलं जातं. काशीच्या कोतवालाच्या रूपात भैरव नेहमीच आपल्या भक्तांचं रक्षण करतात. भैरवांना दंडपाणी असंही म्हणतात, कारण त्यांच्या हातातला दंड हा न्यायाचा प्रतीक आहे. त्यांना महाकालेश्वर म्हणूनही ओळखलं जातं, कारण ते काळावरही विजय मिळवून सृष्टीला न्याय देणारे आहेत. भगवान भैरवांची कथा आपल्याला शिकवते की अन्याय कितीही मोठा असला तरी न्यायाचं प्रतिकात्मक रूप नेहमीच विजयी होतं. कालाष्टमीच्या दिवशी भगवान भैरवांची पूजा, उपवास आणि कथा श्रवण केल्याने भक्तांना आपल्यावरच्या संकटांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, कालाष्टमीच्या निमित्ताने आपण ही अद्भुत कथा ऐकली. भगवान भैरवांचं जीवन, त्यांचा न्यायाचा संदेश आणि त्यांची प्रायश्चित्त यात्रा आपल्याला प्रेरणा देते. ही कथा केवळ एक पौराणिक घटना नाही, तर ती न्याय आणि धर्माचं प्रतीक आहे. जय काल भैरव, जय महाकालेश्वर.